आज कोर्टामध्ये त्यांच्या संदर्भातला निर्णय येणार आहे। त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। त्यामुळे नाशिकमधल्या कोर्टात या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि या संदर्भात काय नेमकं सध्या वातावरण आहे। अधिवेशनामध्ये विरोधक हा मुद्दा किती आज मोठा करणार आहेत हे बघायचंय। जाणून घेऊया या संदर्भातली आणखी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहेत। सीमा, एकीकडे नाशिकमध्ये या संदर्भातली सुनावणी काही वेळामध्ये आता सुरू होईल, त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सुनावणीकडे लागलेलं आहे आणि विरोधक सुद्धा त्यांच्या हातामध्ये एक आयता मुद्दा सध्या आहे। काय नेमकं या संदर्भातलं वातावरण दिसतंय? नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर नाशिक सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली होती आणि या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि या संदर्भातला निर्णय आज होणार आहे। मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर आता विरोधकांचं लक्ष पूर्णपणे माणिकराव कोकाटे यांच्यावरती सध्या आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सकाळपासून म्हणजे अधिवेशनामध्ये जे विरोधक दाखल झाले त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा जो आहे तो उचलून धरलेला आहे। आतापर्यंत विधिमंडळाने माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द का केली नाही, जोपर्यंत त्यांची आमदारकी रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे। तर माणिकराव कोकाटे आता काही वेळापूर्वीच विधानभवनामध्ये ते दाखल झालेत। माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क किंवा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देताच ते सभागृहामध्ये निघून गेलेले आहेत। त्यामुळे आजच्या एकीकडे सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा आता टीकेची झोड उठवलेली आहे सरकारकडे की विरोधातील आमदारांसाठी एक वेगळा न्याय आणि मंत्री जे सत्तेमधले जे मंत्री आहेत, जे आमदार आहेत त्यांच्यासाठी वेगळा न्याय हे असं चालू देणार नाही। त्यामुळे विधिमंडळाला लवकरात लवकर कारवाई करावीच लागेल यासाठी आता सभागृहात असेल किंवा मग विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती असेल विरोधकांनी आपलं आंदोलन जे आहे ते सुरू ठेवलेलं आहे। मात्र सगळ्यांचं लक्ष, विधिमंडळाचं लक्ष, सगळ्यांचं लक्ष आजच्या सुनावणीकडे आहे। जर या त्यांच्या शिक्षेला जर आज स्थगिती मिळाली तर त्यांना दिलासा मिळेल, मात्र नाही जर मिळाली, कोर्टाने जर वेगळा निर्णय दिला तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती सुद्धा टांगती तलवार आहे आणि त्यांची सुद्धा आमदारकी रद्द होण्याची जास्ती शक्यता जी आहे ती कोर्टाच्या निर्णयानंतर होऊ शकते। खरे सीमा, आणि त्यामुळेच माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होणार का, त्यांचं मंत्रीपद जाणार का, याकडे खरं तर आता हे लक्ष ठेवायचं। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सीमा।